चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 30 मध्ये भाजपकरता अत्यंत प्रतिष्ठेची असलेली अशी लढत. या लढतीमध्ये कोण बाजी मारतं याकडे शहराचं लक्ष आहे. पण पाणी पुरवठा, खेळाचे मैदान, विकास आराखड्यातील बाबी या गोष्टींना आपण नगरसेवक झाल्यानंतर प्राधान्य देणार असल्यानं मतदार आपल्यालाच कौल देतील असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते उमेदवार संजय नाना काटे यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. ज्यांच्यावर या प्रभागातल्या पॅनलची भिस्त आहेत ते संजय नाना काटे आपल्या सोबत आहेत. नाना, तुम्ही जर नगरसेवक झाला तर कोणत्या गोष्टींना, प्रश्नांना प्राधान्य देणार? नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा नागरिकांना मिळायला हव्यात, त्या आजही आमच्याकडे मिळालेल्या नाहीत. त्यासाठी माझा विशेष प्रयत्न राहील. त्यामध्ये पाण्याची टाकी आहे, त्याचप्रमाणे खेळाचं मैदान. मुलांसाठी आम्हाला इथं खेळाचं मैदान नाही आहे. मुलांना सांगवी, पिंपळीगुरू या ठिकाणी जाऊन खेळायला मुलं जात असतात. त्याचप्रमाणे ज्या स्पर्धा परीक्षा असतात आपल्या, त्यासाठी जे UPSC MSc परीक्षा लोक देतात मुलं, त्यासाठी अभ्यासिका आमच्याकडे नाही आहे. महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये आरक्षण आहे, पण त्याचं भूसंपादन प्रक्रिया केलेली नाही आहे. 40 वर्षापासून असे आरक्षण आहेत. तर मुलांसाठी ते अभ्यासिका असेल, पाण्याची टाकी आहे, खेळाचं मैदान आहे. विकास आराखड्यावर 50,000हून अधिक हरकती आलेल्या आहेत. जरी आमच्या दापोडीमध्ये सुद्धा जे विकास आराखडा आपला जो प्रसिद्ध झाला आहे आता नव्याने, त्याच्यामध्ये मी 14 हरकती दिलेल्या आहेत. बरोबर. त्या 14 हरकतींमध्ये आमच्या स्मशानभूमीचं सुद्धा आहे की जे स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी जी आहे तिथे दरवर्षी पाऊस आला की पुराच्या पाण्याखाली ती जात असते आणि तिथं पार्किंगची सुद्धा सुविधा नाहीये. ह्यासाठी सुद्धा मी हातात एक दशकाहून अधिक कार्यकाळ इकडचा सगळा कारभार होता, त्यांनी काय केलं असं वाटतं? राष्ट्रवादीचेच नगरसेवक गेले अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जसे दापोडी 97 साली गेली, त्या 2002ला पहिली निवडणूक या ठिकाणी झाली, तेव्हापासून राष्ट्रवादीचेच प्रतिनिधित्व करतात. परंतु कुठल्याही प्रकारचं विकास करायला त्या प्रतिनिधीकडून झालेलं नाहीये आणि पार्टी पुन्हा त्यांनाच उमेदवारी देत असते, पण विकास काय होत नाहीये. तर तिथं लॉबिंग. अगदी शेवटचा प्रश्न की खरं तर सगळ्यात निकटवर्ती म्हणून अजित पवारांची तुमच्याकडे पाहिलं जात होतं. काय वाटते, आत्ता जो तुम्ही निर्णय घेतला तो योग्य आहे का? तिकडे त्यांनी डावलल्याची खंत आहे, काय म्हणायचं? नेत्यांनी डावललं असं मी म्हणणार नाही. शहरातलं जे लॉबिंग आहे ते लॉबिंग नेत्यांपर्यंत योग्य माहिती जाऊन देत नाही आणि नेत्यांपर्यंत वेगळंच काहीतरी चित्र निर्माण केलं जातं आणि त्याचा फटका हा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसणार आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला भाजपचा झेंडा हातात घेतलाय, काय विश्वास वाटतो? भाजपा हे भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास हे जे सूत्र केंद्रापासून राज्यात आपण पाहतोय आणि NCPचे नेते आदरणीय दादा सुद्धा भाजप बरोबरच आहे, त्याच्यामुळे वेगळा काही निर्णय घेतला असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आपण बघतो की प्रभाग क्रमांक 30 मधली ही सगळी जी उमेदवार आहेत ते खूप महत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढता आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे ठाकले होते. आता मात्र जळगाव पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती पाहायला मिळते. शिवसेना आमदार किशोर पाटील हे भाजप उमेदवारांचा प्रचार करतायत. जळगावात विरोधकांचं अस्तित्वच उरलेलं नाही असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना स्वतंत्र आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्र असा हा पाचोरामध्ये कलगीतुरा चालला आणि त्यानंतर आज महायुतीच्या प्रचारासाठी या ठिकाणी हा कसा आला, हा प्रश्न कदाचित आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. परंतु बांधवांनो, ती पाचोरा आणि भडगाव ही स्वतंत्र अशी नगरपालिका आहे आणि त्या नगरपालिकेमध्ये मला गिरीश भाऊंनी विचारलं की तू असं काय करतोय. त्यावेळेस मी गिरीश भाऊंना, मला वाटतं रेल्वे स्टेशनवरच मी भाऊंना उत्तर दिलं की भाऊ, जर का इथे राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस यांचा अख्खा सत्यानाश झालेला असेल तर मी लढू कोणाबरोबर, हा प्रश्न माझ्या समोर आहे. पुढची बातमी मालाडमधून. मालाडमध्ये वॉर्ड क्रमांक 46 इथून शिवसेना मनसे उमेदवार स्नेहिता डेहलीकर यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे. मालाडच्या कोळी गावात कोळी बांधवांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येनं मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होते.
खड्डे रस्त्याची खोदकामं चाललेली आहे, रस्त्याची कामं चाललेली आहेत, पण ट्रॅफिकचं मॅनेजमेंट नाही आहे. त्याच्यामुळे सगळीकडे गर्दी असते आणि ट्रॅफिक इश्यू असतात. असं कोळी समाजात मी आलेली आहे, त्यांचे प्रॉब्लेम तर मी मच्छी मार्केटमध्ये जाते, ते नेहमी वेळोवेळी बघते की तिथे लाईट संध्याकाळी ते लाईटच नसते, ते अंधारात आपले कामं करत असतात. आणि मला वाटतं तिथे पण पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे हा असणारच आहे. आणि मला असं वाटतं एक नगरसेविका इतकी वर्ष इथे काम करते, जी कोळी समाजातनंच आहे. मग या कोळी समाजाचे प्रश्न सोडवणार कोण? त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणार कोण? मग त्या पदावर येण्याचा अधिकार आहे का त्यांना? बोरिवली वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजप उमेदवार डॉक्टर शिल्पा सांगोरे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. प्रचारावेळी नागरिकांनी त्यांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत केलंय. त्यांनी मतदारांशी संवाद सुद्धा साधला. समस्या आहे यांच्या जे लोकल समस्या आहे ते पाणीची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, रोडची समस्या असू द्या. डॉक्टर होण्याच्या नाते मला असं वाटतं आहे की साफसफाई, क्लेनलीनेस, स्वच्छ वातावरण आणि पाणी हा चांगलं असायला पाहिजे. हा आरोग्यामध्ये खूप हेल्प करतो. मग हे सर्व गोष्टींवर मी लक्ष देणार. आम्ही ज्यांना निवडून दिलं त्या कॅबिनेट मंत्र्यांनी आमच्या भागात काहीही विकास केलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी केली आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालेवाडीत सभा घेतली होती. यावेळी बालवडकर यांनी लावरे तू व्हिडिओचा फंडा वापरत प्रभागातील रखडलेल्या विकास कामांचे व्हिडिओज दाखवले होते. मागील कोरोना काळामध्ये विकासावर परिणाम झाला. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नाही 4 वर्ष. त्याचा परिणाम या भागातल्या विकासांवरती झाला. काम करणार कोण होतं? येथील कॅबिनेट मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील. आता या ठिकाणी मी आवर्जून 2 विकास कामं तुम्हाला दाखवतो. एका कार्यकर्त्याने ही उभे केलेल्या 2 वास्तू आहेत. एक आहे बालेवाडी हायस्ट्रीट येथे असणारी इंग्लिश मीडियमची शाळा. तिथं 1,500 विद्यार्थी मोफत शिकतील. पुढची बातमी. पिंपरी चिंचवड शहरातील एका कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते करतायत. त्यामुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील मतदारांनी महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा दिलाय. स्वतःला शापित नागरिक म्हणत शहरातील निगडी, यमुनानगर, साईनाथ नगर इथल्या नागरिकांनी आपल्या घराबाहेर असे फलक लावून प्रशासनाला इशारा दिलाय. सर्व भावी नगरसेवक, आमचे मत तुमच्यासाठी बहुमूल्य असल्यास बजाजमधून येणारा वास निवडणुकीपूर्वी बंद करावा. शापित नागरिक. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 13 आणि या प्रभागातील नागरिक आता वैतागले आहेत. खरं तर शहराची ओळख उद्योगनगरी म्हणून आहे, मात्र या शहरातले काही उद्योग नागरिकांच्या जीवावर उठलेत का असा प्रश्न निर्माण झालाय. असाच एक प्रश्न घेऊन आपण बघतोय की माझ्यासमोर जी आहे ती ही बजाज ऑटो कंपनी आहे. देशातली सर्वाधिक नामांकित असलेली ही कंपनी आणि या कंपनीत येणारा जो उग्र वास आहे त्या वासामुळे हे नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत. यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असं यांचं म्हणणं आहे. आणि हा वास बंद होत नाही तर आम्ही येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकू असा तुमचा निर्णय झालाय. काय नेमकं इथं उत्पादन होतंय आणि काय त्रास होतोय? इथे त्यांचे इलेक्ट्रिक व्हेकल्स तयार होतात. किंबहुना R&D पण आहे त्यांचं इथं. त्यासाठी जे पेंटिंग करतात ते त्या पेंटचा संपूर्ण वास इकडे येतो आणि त्यातून जे कंटेंट येतात त्याचा त्रास लोकांना इतका होतो. एक तर इथं जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांची नातवंड म्हणजे छोटी मुलं, या सगळ्यांना इतका त्रास होतोय. छातीत दुखणं, खोकला येणं, कफचा त्रास होणं, डोकेदुखी, डोळ्याची जळजळ असे निरनिराळे त्रास त्यांना होतात. आम्ही गेली 2 वर्ष या गोष्टीसाठी कंपनीबरोबर लढतोय, पण ते योग्य आम्हाला प्रतिसाद. मला स्वतःलाही त्रास होतो. माझी छाती कफानं भरलेली आहे. इव्हन मी कंपनीला मीटिंगमध्ये चॅलेंज केलं होतं की माझ्या कफाचा सरकारी लॅबमध्ये ॲनालिसिस करा आणि त्यात जर यातले कंटेंट सापडले नाहीत तर तुम्ही म्हणाल ते आम्हाला मान्य आहे. पण हा चॅलेंज त्यांनी स्वीकारलेला नाही. पण आता काय थेट प्रश्न आहे तुमचा? आमचा प्रश्न एवढाच आहे की आमचा जे प्रॉब्लेम आहे त्रास ते कसा मिटणार त्याच्याकडे लक्ष द्यावं.